वरखेड बुद्रुक येथे चक्रीवादळाच्या पावसाने लोकांच्या घराचे अतोनात नुकसान। ग्रामसेवक पटवारी पंचनामे करून शेगाव पंचायत समितीकडे अहवाल सादर। शेगाव तालुक्यातील 8 किलोमीटर अंतरावरील वरखेड गावात काल संध्याकाळी सुमारे 5 ते 6 वाजता चक्रीवादळ सह जोरदार पावसाने हजेरी लावून अनेक लोकांच्या घरावरील पत्रे उडून गेले तर रोडवरील बाभूळ लिंबाचे झाड होऊन नुकसान झाले। विशेष वरखेड गावातील रहिवाशी ज्ञानेश्वर मुरलीधर हिंगणे यांच्या राहत्या घरावरील 11 ते 12 अंदाजे 20 पत्रे उडून गावाबाहेर जंगलात हवेनुसार उडून गेले असून गावातील उद्धव आबादास हिंगणे यांच्या घरावरचे सुद्धा पत्रे उडून गेले। यांच्यासह हरिभाऊ मुंडे, नारायण बहुरूपी, रामकृष्ण मधुकर शिरसाट, विठ्ठल रामराव हिंगणे, तुळसाबाई गंगुले, बाबूलाल रताळे, अभिमन्यू रामराव भेगेवार, देवराव इंगळे, फुलवंताबाई शिरसाट व अवचार या सर्व नागरिकांच्या घराचे अतोनात नुकसान होऊन इलेक्ट्रिक वस्तू, टीव्ही, फ्रीज, गहू, ज्वारी, हरभरा, किराणा सामान, जीवनावश्यक वस्तूचे अतोनात नुकसान होऊन गावातील नागरिकांनी संबंधित गट ग्रामपंचायत वरखेड बुद्रुक येथील सरपंच अमोल भांगे, ग्रामविकास अधिकारी पवार यांच्यासह पटवारी यांना सुद्धा माहिती पुरवली। आज सकाळी वरखेड बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालयाचे ग्रामविकास अधिकारी ज्ञानेश्वर पवार व पटवारी हाके यांनी तात्काळ सकाळी 9 वाजता दरम्यान गावात येऊन संपूर्ण गावातील नुकसानग्रस्त लोकांच्या घरोघरी जाऊन पाहणी केली व झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून नुकसान भरपाई स्वरूपात शासनाकडून नुकसानग्रस्त नागरिकांना आर्थिक मदत मिळावी करिता अहवाल संबंधित विभाग शेगाव तहसील कार्यालय यांच्याकडे पाठवण्यात आला असून वरखेड गावातील नुकसान झालेल्या नागरिकांची मागणी आहे यांच्या घरातील अन्नधान्य तसेच निवाऱ्याचेही अतोनात नुकसान शासनाने तात्काळ मदत मिळवून द्यावी अशी वरखेड बुद्रुक तालुका शेगाव येथील नागरिकांची मागणी आहे। मी ज्ञानेश्वर मुरलीधर हिंगणे, गाव वरखेड। इथं काल 5:45 वाजता वारुदान झालं आणि चक्रीवादळ घरावरचे टीन आणि अँगल उडून गेले व शासनाला विनंती आहे की आर्थिक मदत मिळावी। सकाळी मग त्याच्यासाठी आपल्या गावातले कोणी सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील वगैरे कोणी आले होते का? हो, गावचे सरपंच लागी ग्रामसेवक पांडेबुवा हे पाहणी करता सकाळी 9 वाजता आलेले होते। अच्छा, त्यांनी पाहणी वगैरे केली? हो, लिहून नेलं, नुकसान भरपाई किती झाली, काय झालं, सगळं पाहणी केली आणि तो शासनाला तुम्हाला सकाळी मग ग्रामसेवक वगैरे कोणी आले होते का पाहणी करायला? हो, ग्रामसेवक आले होते का? लिहून वगैरे नेलं त्यांनी? लिहून नेलं। बरं बरं। तुमचं नाव? संतोष तुकाराम हिंगणे। तुम्ही कुठे राहता? याच गावात राहता का? वरखेड। वरखेड गावात राहता। बरं, तुमचं नुकसान काय झालं काल वादळामध्ये? पुरे 3 पत्रे उडून गेले, घरावरचे 3 पत्रे पूर्ण उडून गेले। हो। मग सकाळी ग्रामसेवक वगैरे कोणी आले होते का? हो, आलते, पाहून गेले। बरं बरं, ठीक। तुम्हाला काय अपेक्षा आहे? आमचे नुकसान भरपाई करून द्यावी। बरं बरं, ठीक आहे। राम राम राम। आलते का?